मित्रांनो, सांगायचं म्हणजे आज 7/7/7 होणार होतो, पण 7/7/2009 त्या दिवशी आम्ही विवाहाच्या बंधनात बांधलं गेलो. आमच्या आईवडिलांच्या कृपेने, वडीलधाऱ्यांच्या कृपेने आम्ही एकत्र आलो. एक कॉलेजची मैत्रीण प्रेमात बदलली आणि प्रेमाची मैत्रीण ही लग्नात रूपांतर झाली. पहिलं प्रेम आणि हे पहिलं लग्न आमचं. पहिलं हा. हो, म्हणजे आमिर खानचं तुम्ही बघताय 3-3 लग्न करतात, पण आपल्याकडं ते चालत नाही संस्कृती महाराष्ट्राची. तर हे आहे. आणि हे खास माणसाने दिलं, एक डायरेक्टरने दिलं आम्हाला. आणि विशेष म्हणजे गिफ्ट तर हिला मी ड्रेस दिला. परत एक सरप्राईज आहे, हे हे दिलंय. आणि तिने मला हा चांदीचा कडा, हे मी त्याने दिलं. ही अंगठी, ही चांदीची अंगठी, हे सगळं हिने मला दिलं. आणि खूप छान असं छोटंसं संसार आहे. असं तळ्या मळ्यात आम्ही काम करून हे संसार मोठा केला. काय आम्ही खूप लई पैसे आले नाही, गरीबच आहोत. हा, तर आणि आता हे गिफ्ट आले LIC डायरेक्टरकडून आले आम्हाला. हा, दत्ताजीराव फुंसे. हा, आता खोल जाते. हे पहिलं ग्रीटिंग कार्ड त्यांच्याकडनं. आम्ही घरी नसताना त्या माणसाने आठवणीत ठेवून 17 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 18व्या वर्षी पदार्पण केले. म्हणजे 14 वर्षाचा वनवास संपला. सुंदर अशी कविता पण लिहिलेली आहे. नंतर आम्ही त्याच्यामध्ये टाकतो आपल्या ब्लॉगमध्ये. आपल्या ब्लॉगमध्ये ही कविता छान तिच्या आणि माझ्या आवाजात तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. हे आमच्यासाठी ओके, म्हणजे दोघांसाठी दिले ना, तर दोघांचा आवाज हवा आहे, तर ते तुम्हाला मी ऐकवणार आहे. फोटो ही खोलते मी आता. आता गिफ्ट बघूया काय आहे. कॅमेरामॅन सांगावं लागतं सगळ्यांना. मुलगा आहे माझा आणि मी स्वतः. हा, आमची सेल्फी स्टिक दोघांनी पडत असतं हे आम्ही पाहिले. आणि तिथं तो बिझी आहे कॅमेरा, म्हणून तो फाडू शकत नाही. आणि एक बाळ आहे, त्याचा हात असतो फाडायचा, पण तो आज चांगला कामात होतो. म्हणजे शिक्षण असते, तो बाहेर गेला आणि भरपूर गिफ्ट तो फाडणार. अरे देवा परमेश्वरा, ज्या पिक्चरचा उल्लेख केला होता बाबू. आणि कसा असं सरप्राईज असतं शेवटी. आता हा फोटो मी तुम्हाला दाखवतोय. जे डायरेक्टर आहेत, फोटो आता नाही माझ्याकडे, दत्ता. तर पिक्चरचं चित्रीकरणाच्या आधी फोटो आले. तर तुम्ही बघू शकता की त्या पिक्चर मधलं आमचं पात्र घुटले दोघं. ओके, आणि तुम्ही त्याच्यानंतर सगळ्या पात्राचे फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे. माझ्याकडे जसे येतील तसे ते पात्र मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आमचं पिक्चर होणार आहे. आम्ही काहीतरी प्लॅन केलाय, तसं कमीत कमी शॉर्ट व्हिडिओ तरी आम्ही रेडी करणार. तर हा बघा तो पिक्चर. तर तुम्हाला कळत असेल कुठला पिक्चर आहे, त्यामुळे मी नाव सांगत नाही. तर ठीक आहे. सर्वात खूप मोठा हिंदी चित्रपट सृष्टीतला फिल्म मधला सर्वात मोठा चित्रपट तो आहे. त्याच्यानंतर त्या चित्रपटातले सगळे पात्र हिट झाले. मग तो सांबा असो, बसंती असो, गुडी असो, सगळेच कॅरेक्टर त्यावेळेस फेमस झाले. आणि हा पिक्चर कमीत कमी 6 ते 7 महिने थिएटरला होता. त्यावेळेस थिएटरचं खूप हे होतं, क्रेज होता. टीव्हीला जास्त येत नव्हते पिक्चर. आणि आता त्याच्यातलं माझं तुम्हाला पात्र असेल, मग तुझ्या छोडूंगा नाही बसंती कुत्त के सामने मत नाचना, असलं माझं कॅरेक्टर आहे. आणि कालच आम्ही अमिताभ बच्चनच्या घरी जीवन आलो. त्या पिक्चर मधले अमिताभ बच्चन आहे. अमिताभ बच्चनची ज्यांनी भूमिका केली त्याच्यामध्ये त्याचं जय नाव आहे आणि मी वीरू. त्यांच्या घरी काल आम्ही जेवण करून आलो. तर पिक्चर ज्यावेळेस होईल, पिक्चर तर होणार नाही, पण एक शॉर्ट फिल्म आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय दोघं. तर ठीक आहे. तर खूप खूप थँक्यू आमच्या पूर्ण ग्लायडिंग सेंटरच्या टीमला, आणि विशेष म्हणजे आमचे डायरेक्टर दत्ता. ठीक आहे, थँक्यू. खूप सुंदर, थँक्यू. खूप सुंदर आहे, छान आणि बरं वाटलं. तुमचा असाच आशीर्वाद प्रेम असू द्या. आणि माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जाता जाता सांगतो मित्रांनो की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आणि भरभरून कमेंट्स द्या, आशीर्वाद द्या. आणि आमच्यावर प्रेम करा. ओके, तर तुमच्यामुळं आजचा दिवस खूप छान गेला. काम पण झाली, घरातली काम झाली, बाहेरची काम झाली. आता थोडा वेळ बायकोला, बायकोने मला, आम्ही दोघं मिळून देतोय आमच्या घराला. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता विश्रांतीनंतर.